ठिकाणी प्रभाग 20 मध्ये इतकी दुर्गंधी आहे, रस्त्याचा कुठलाही पत्ता नाही आहे, अमृतचं कामं रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्या ठिकाणी माझ्या बहिणीला पाणी मिळत नाही। ही कुठली व्यवस्था आहे, ही कुठली सिस्टीम आहे? संपूर्ण भुसावळ शहर नगरपालिकेला टॅक्सच्या रूपाने आपलं कष्टाचा मेहनतीचा पैसा त्या ठिकाणी देते, त्या ठिकाणी लोकांना जनतेला पाणी दिलं पाहिजे, नाही 302चा गुन्हा दाखल होतो। हा सुद्धा GR आम्ही नगरसेना वाचलेला GR। माझी विनंती मुख्य अधिकारी महोदयांना की आम्ही वाद करणार लोक नाही, परंतु जे झालं ते गंगेत वाहूया, मागचं इलेक्शन झालं, सगळं संपलं विषय, परंतु नवीन लोकांना, जनतेला, आमच्या परिवाराच्या लोकांना त्या ठिकाणी 2 दिवसाला पाणी मिळायला पाहिजे, साफसफाई रोज व्हायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही लोकांना आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, त्या ठिकाणी आमची विनंती आहे मुख्य अधिकारी महोदय की सभागृहामध्ये विषय कसे मंजूर होतात। आम्ही तुमच्याकडे देऊन दिलं, तुमचं काम आहे पटाकन मदगेला पाठवायचं, तिथे कुठली ओपन स्पेस त्या ठिकाणी हवं एकनाथराव खडसे महाराज यांचं भव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करून पाहिजे। दुसरं तिथं भव्य ठिकाणी गेटची जागा तुम्ही नियोजित करा। पहिल्या तुम्ही प्रस्ताव तयार करायला सांगा, प्रस्ताव तयार करून नगरपालिकेत घ्या। मुख्य अधिकारी नगराध्यक्ष मी बोलणार आहे, पालकमंत्र्याशी मी बोलणार आहे, एकनाथ शिंदे साहेब मी स्वतः बोलणार आहेत, तिची आपण काळजी करू नका त्या विषयाची। दुसरा विषय, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार, पंचशीलगडचं बौद्ध विहार, आंबेडकर विहार आणि गौतम नगर विहाराचं जे नूतनीकरण पाहिलं, मग दुमजलीकरण पाहिलं, हा पहिले जे बी नगरपालिका सभा होईल त्या सभागृहामध्ये हा प्रस्ताव तयार करून, इस्टिमेट तयार करून त्या ठिकाणी सभाला आम्ही मंजूर देऊ। सभागृहात कशी मंजूर द्यायची ते आमचं काम आहे, ते मंजूर आम्ही तुम्हाला मिळून देऊ। तिसरा विषय महत्वाचा असा आहे सर की प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे बोगस कामं झालेले आहे त्याचे कुठलेही बिल आपण काढू नये, जर काढले असेल तर याच्यासाठी आपण चौकशीला समोर जावं, कारण बोगस बिल लोकांचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा आहे, त्या ठिकाणी बोगस बिल चुकीचे कामं केले आहे, त्यांचं कुठलंही बिल आपण काढू नये। त्या प्रभागाचा नगरसेवक राज विजय चौधरी आहेत, त्यांना विचारल्याशिवाय तिथं कुठलेही काम करता कामा नये। तुम्ही चांगलं काम करा मुख्य अधिकारी महोदय, आमचा संपूर्ण परिवार तुमच्या पाठीशी उभा राहील, तुम्ही चांगलं काम करा, युगासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे। तुम्हाला कोणाचा त्रास असेल तर आम्हाला सांगा, आम्ही बघू। एकनाथराव शिंदे हे आमचे मित्र आहेत, तुम्हाला माहिती आहे, माझे बरेच मित्र आहे, या ठिकाणी तुम्हाला कुठलाही त्रास होणार, तुमची कुठली चौकशी लागू नाही, कोणी फालतू करत असेल तर आम्ही तुमच्या बाजूने उभे। फक्त आमची विनंती आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपण दिलेले कामाचं, आम्ही लोकांना दिलेलं वचनाचं आपण सहकार्य करावं, यासाठी आपल्याकडे विनंती करायला यासाठी आलो आहे। मनापासून आपली तब्येत खराब असताना आपण आम्हाला वेळ दिली याबद्दल आपले आभार मानतो। एकीच्या पत्र राजा, आता आपण अपक्ष उमेदवार निवडून वार्ड क्रमांक 20 मधून आलेले आहे। वार्ड क्रमांक 20 मध्ये कोणकोणत्या समस्याबद्दल आपण निवेदन दिले? सगळ्यात आधी तर पाण्याचे तिथे खूप तंतन आहेत, पाणी वेळेवरती 15-15, 20-20 दिवस पाणी येत नाही, त्या ठिकाणी साफसफाई नाही, आमच्या महिला भगिनींना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि प्रत्येक भुसावळचा नागरिक हा टॅक्सच्या रूपामध्ये तिथे टॅक्स भरतो, त्याच्या पैशाची उलाढाल न होऊन, त्याचा पैशाचा सत्यानाश न होऊन विकास कामं कसे झालं पाहिजे यावरती लक्ष दिलं पाहिजे। आणि आमच्या प्रभाग 20 मध्ये भरपूर बोगस कामं झालेले आहेत आणि आता पुढचं काम आम्ही पुढचं विजन घेऊन चालतो। आमचा मुद्दा फक्त एकच अजेंडा आहे, आमच्या पंचशील नगर असो, गंगाराम प्लॉट असो, प्रभाग क्रमांक 20च्या परिवारांचा विकास कसा घडेल, तिथे विकास कसा होईल यावरती आम्ही लक्ष देऊ। कुठलंच राजकारण न करता आम्हाला जो विकासासाठी मदत करेल आम्ही त्याच्यासोबत राहू। आणि जे कुठले अधिकारी असतील पाणी वेळेवरती नाही देणार, आम्ही प्रेमाने सांगू, जर नाही असेल तर आम्ही धारेवरती धरू त्यांना। आमची सगळ्यांना एकच विनंती आहे की विकासा कामासाठी आम्हाला सगळ्यांनी मदत करावी व आम्ही त्यांच्यासोबत, विकास कामासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे।